श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दीप ज्योति परब्रह्मं दीप ज्योति जनार्दनम दीप हरतु मे पापम दीप ज्योतिर्नमोस्तुते। श्री गणेश विष्णु सूर्येश दुर्गाख्यम देवपज्यकम वंदे विशुद्ध मनसा जनसायुजुदायकम। हरि ओम। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक 15 पंचदशो अध्याय आपण पारायणाचा तिसरा दिवस सुरुवात करत आहोत। तरी सर्व श्रोत्यांनी भक्तांनी मनोभावे श्रवण करावं हीच स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थांना एकदा वंदन करून दत्त गुरूंना नमन करून आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। यज्ञपाता कंदर्वी वासर मुनी देवता सुंदरा न लगे करणे तीर्थातन हट योगादि साधन वेदा अभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तता असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चये तारी समर्थ सर्व कामना पूर्वोन अंती दावती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी आपली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाची चित्ती स्वेच्छेने वर्तन करती काही न जाणती जनवार्ता कोणाशी भाषण न करती कवनांचे गृहा न जाती दृष्टात्तरे जन ताडिती तरी क्रोध न याची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्था सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळ वेळ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पडिला बहुत दीन स्थिती तयांची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटक शय्या करुण तियेवरी केले शयन ऐसे नवळ देखोन लोटांगण घालीत असे अंतरे पटली खुन यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शय्यवरी केले अष्टभावे दाटून माता ठेवी श्री चरणी मने कृपा कटाक्षा करुणी
दासांकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी अस्तविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपा गणा भक्त पालका. पाप ताप दैन्य हरका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरदास्त ठेविले तत्काळ मस्तकी तयांचे. बस पांचे श्री श्रवणी, मन जडले ते पासोनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सनिग्ध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसत, कुटील जनतया ते. वेडेच्या नादी लागला, संसार याने सोडिला. घरदारे विसरला, वेडा झाला निश्चये. मग बसप्पाची कांता, ऐकून आयशी वार्ता. करिता शे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीचा आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करुण. करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता ग्रहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसाराशी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनपवादान भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोरारण्यात, क्रूर स्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटेला काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहबान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य वाल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शेका अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुणे आयशा परी, भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुत्तरी, समर्थ काय बोलले. बिहू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंग वस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडोळून सर्पातरित, सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून परतले, सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहाला. ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी भाती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्र पोषिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेशी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची. त्याविषयी बसप्पाची, गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदीन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे तद्दरे. पाप ताप आणि दैद्य, ज्यांचे दर्शन निरसोन. जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुतांचे चरित्र. मन करोनी स्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा भाविक परिसोत, दशमाध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भाविकांनो, आत्ताच आपण अध्याय क्रमांक 15 याचं वाचन केलेलं आहे. तरी हा अध्याय सर्व भक्तांपर्यंत पोचावा, त्यासाठी त्याला शेअर करा. भेटूया पुढील अध्यायामध्ये, अध्याय क्रमांक 16 मध्ये. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक 16 मध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.